हाय नमस्कार मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आज आहे दत्त जयंती. तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दत्त जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर मित्रांनो, आज दत्त जयंती बऱ्याच ठिकाणी साजरी झाली आणि बऱ्याच ठिकाणी काय साजरी झाले नाही ते जयंती. पण मेन आज गाणगापुरामध्ये दत्त जयंती साजरी होते आणि काय काय मग तिथनं सुरुवात झाल्याच्या नंतर मग उद्या परवा असं कधी पण साजरी करते ते. पण विशेष म्हणजे आज असं झालं की मला दत्त जयंतीला कुठं जायला मिळालं नाही, की माझ्यापाशी गाडी पण नाही आणि विशेष म्हणजे थोडीफार घरी कामं पण होते आणि माझा तब्येत पण काही ठीक नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, दत्त जयंतीला मला कुठं जायलाच मिळालं नाही. मग आमच्या घरी एक आता दत्ताचा फोटो आहे, तर दत्ताचा फोटोचा आम्ही आता पूजा वगैरे करून इथंच आता आम्ही घरी दत्त जयंती साजरी करणार आहे. आपला गोड नैवेद्य वगैरे बनवून महाप्रसाद बनवून घरीच आम्ही आता साजरी करणार आहे. गेल्या वर्षी मी आमच्या गावामध्ये गेलो होतो, पण गाणगापूरला काय गेलो नाही गेल्या वर्षीसुद्धा. त्याच्या पाठीमागल्या वर्षी गाणगापूरला मी गेलो होतो आणि आता गेलेल्या बुद्ध पौर्णिमेला मी गेलतो गाणगापूरला. तर तिथं विषय असा झाला की पाऊस खूप पडत होता आणि पावसामध्ये आता मी जे मोबाईल शूट करतोय, पावसामध्ये मोबाईल माझा भिजला. मी आता ह्या ज्या मोबाईलमध्ये मी हे शूट करतोय, ह्या मोबाईल पूर्ण पावसात भिजला होता आणि मोबाईल पूर्ण बंद पडला होता. पण काय देवाची शक्ती काय माहीत, मोबाईल दुसरी दिवशी बंद पडलेला मोबाईल मी बघितला तर चालू झाला होता. मला गॅरंटी होती 4 ते 4.5 हजार रुपये मोबाईलला खर्च येणार आहे, मला माहीत होता. पण दत्तगुरूने एवढा खर्च माझ्यावर येऊ दिला नाही. एवढं आपल्याला दत्ताचा अनुभव आहे. तर काय बरेच लोक मानत नसतात, काय जण मानतात. आणि माझे मित्र मला तिथं देवासारखे भेटले, एक महेश कदम. आजही त्यांचं मला कॉल येतात जातात. महेश कदम तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही महेश कदम नाव यूट्यूबला जरी सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला महेश कदम हे कोण होते काय हे तुम्हाला सगळ्यात कळून जाईल. कोरोनाच्या दरम्यान त्यांचं खूप काय नुकसान झालं, त्यांनी मला सांगितलं होतं. तर तुम्ही एकदा बघा वाटल्यास त्यांची काय कहाणी काय. तर मी आता काय जास्त काय सांगणार नाही, पण आपल्यासाठी ते तिथे गेल्याच्या नंतर पाऊस वगैरे आल्यावर ना त्यांच्या अंगावरची कापड काढून आपल्याला त्याने दिली होती आणि जिकडं जाईल तिकडं चहा नाश्ता कुठं काय अनेक काय गोष्टी त्यांनी आपल्याला काही खर्च करू दिला नाही. असा आपला तिथला गाणगापूरचा प्रवास झाला होता. मग काल माझा भाचा गेला आहे गाणगापूर जयंतीला. मग आता उद्या आमच्या जरी गावात साजरी केली जयंती तर मी जाणार आहे आणि तिथं मग तुम्हाला तिथला ब्लॉग दाखवतो, कसं काय जयंती होती आमच्या गावातली काय. आणि दुसरी विशेष गोष्ट सांगायचं झालं तर मित्रांनो, आज जास्त करून काय बोलण्याचा काही मूड नाही, त्याच्यामुळं मला जास्त बोलता पण येणार आणि काय नाही. जे आपलं बीडचं जे प्रकरण झालं त्या सरपंचाचं आपल्या, त्याच्यामुळं लयच असं काय जास्त व्हिडिओ पण काय बनवत नाही. त्यांच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता, जे माझ्या मनातल्या काय भावना आहेत त्या व्हिडिओमध्ये मी व्यक्त केल्या. तर त्याच्याखाली बऱ्याच जणांच्या कमेंट अशा आल्या की चष्माच घातला आणि चष्माच काढून बोलायचं. मला सांगा काय अडचण आहे सांगा बरं. ज्या माझ्या काय मनातल्या काय भावना होत्या त्या मी
पूर्ण व्यक्त केल्या माझ्या यूट्यूब फॅमिलीचे. आणि जे कमेंट करणारे जे लोक असतात ना, ही आपल्या यूट्यूब फॅमिलीमधली नसून ही दुसरेच कोणतर त्यांच्याच गावामधली किंवा त्यांच्याच विरोधातली माणसं असतात, जे आता जे आपले सरपंच साहेब गेले देवाघरी, त्यांच्या विरोधातलीच ती कोणतर माणसं असू शकतात. आणि म्हणून त्यांनी असं कमेंट करते की लयच तुझं हे आहे, तर लयच तुला दुःख लय झाले, तर मग तू चष्माच काढून बोलायचं ना, असंच तसंच. मग काय अशामुळं मला जास्त काही व्हिडिओ पण बनवू वाटला नाही. आणि आता त्या उद्याला त्याच्या कमेंटला मी चांगलंच उत्तर देणार आहे. कशामुळे चष्मा गाठला होता, काय केलं होतं, काय झालं आहे. आज काय मी त्याला बोलत नाही. आज माझी तब्येत पण ठीक नाही. तर चला मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.